नमस्कार मित्रांनो. आपण आजचा हा व्हिडिओ खूप विशेष असणार आहे. कारण की एक खिल्लार क्षेत्र जपलं पाहिजे हा विचार डोक्यात ठेवून एका युवकाने पळसगावमधील एका युवकाने स्वतःची नोकरी सोडली आणि नोकरी सोडून लाखो रुपयांचा पगार सोडून खिल्लार क्षेत्र निवडलं आणि खिल्लार क्षेत्र घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं. ते जनार्दन घाडगे सर आज आपल्यासोबत असणार आहेत आणि यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून ते प्रत्येक घरोघरी पोचलेलेच आहेत आणि त्यांचा संपूर्ण प्रवास कसा झाला, कशी सुरुवात केली, नोकरी सोडण्याचं का ठरवलं, या संबंधित संपूर्ण माहिती आपण त्यांना विचारणार आहोत. या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर नमस्कार. नमस्कार. सर्वांना तुमचं म्हणजे मुलाखतीची सर्वांना प्रतीक्षाच असते की सरांची कधी मुलाखत येते. म्हणजे तुम्ही जसं व्हिडिओच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवलेलं आहे, खिल्लार क्षेत्र पोहोचवलेलं आहे, पण त्यामागचा प्रवास काही जणांना माहीत नाही आहे. तर या प्रवासाची सुरुवात तुमची कुठून झालेली? हे जे खिल्लार आहे ना, हं. त्याचा नाद आपल्याला लहानपणापासून आहे. बरं. म्हणजे एकदम लहानपणापासून पिढ्याने पिढ्या म्हणतो ना तसं. हं. कारण आपल्या मामांच्यात आहे ना मोठी बैल असायची. बरं. म्हणजे समजा 1990 साली त्यांनी म्हणजे लाखाच्या आसपास बैल घेतला होता, वळू घेतला होता. हां. मग ते बघायला असे आजूबाजूच्या गावातले लोक बैल बघायला यायचे. हं. म्हणजे 90 साली, मग तेव्हा असेल मी किती एक 7-8 वर्षाचा असेल, म्हणजे तेव्हापासून हं. मग ते आकर्षण आहे त्या बैलाचं. मग यात्रा ही फिरायचो आपण. हं. मग ते खिलारचा सुवर्ण काळ बघितलेला आम्ही हं. लहानपणी. हं. सुवर्ण काळ हं. जे म्हणतो ना, हं. की त्याचं अशी यात्रा भरली तर दिवस पुरत नव्हता. ते बैल की हे बघू का, ते बघू, ते बघू का, हे बघू, असं एवढे. समजा पुशगावची असेल, हं. खरसुंडी असेल, मायनीची असायची बरं. असे. तेव्हा आम्ही बघायला जायचो. हं. आणि असं बघत असताना नाही, नंतर ते लाईन ना, तिथून 2000 सालापासून ते उतरती काळात आली. 2003 सालापासून आहे ना, खिल्लारला असा डाऊन आला, डाऊनफॉल. की तिथं दुष्काळ पडला 2003 साली. बरं. तिथं बऱ्यापैकी खिल्लार कमी झाली, संख्या कमी झाली. तिथून मग नंतर ट्रॅक्टर आले, छोटे ट्रॅक्टर. बरोबर. त्यातनं मग पुन्हा ते छोटे ट्रॅक्टर आले का नाही, त्या टायमिंगला नवीन पिढीतले जे शेतकरी आहेत का नाही, त्यांनी ट्रॅक्टरला प्राधान्य दिलं. त्या टायमिंगला म्हणजे 2005, 6, 7 म्हणजे ह्या काळात नवीन शेतकरी जो कोण उतरेल शेती करायचं, तो ट्रॅक्टर घेऊनच उतरायचा. असं कोण बैल न शेती करायची, नाही तर मी बैलच घेईन असा कोण नव्हता. त्यामुळे बैल सांभाळणाऱ्यांची संख्या कमी झाली, आवतांच्या. नंतर 2012-13 पण दुष्काळ पडला, तिथं पण बरीच बैल कमी झाली. गायींची संख्या कमी झाली त्यामुळं, कारण बैलांना डिमांड नाही राहिलं, मार्केट व्हॅल्यू नाही राहिलं, तिथं कमी झाली. त्यामुळं देशी गाया सांभाळायला लोकांना परवडत नव्हत्या. त्याला ऑप्शन एचएफ गाय आल्या होत्या देशी गायच्या जागेवर. मग त्याचा हिसाब लोक केला तर एचएफ गाय कधी बी फायद्यात दिसायचीच. ते नाही, ही देशी पाळण्यापेक्षा एचएफ पाळले की लय. मग त्यात एक नाही क्रॉस झालं, क्रॉस ब्रीडिंग झालं. हे ज्या आता एवढ्या एचएफ ज्या वाढलेत का नाही महाराष्ट्रात, ह्या स्थानिक जातीच्याच क्रॉस होऊन झालेल्या आहेत त्या. त्याचं जे प्युअर खिलार होते ना, ते राहिलेच नाहीत त्या. मग क्रॉस होत होत मग 17-18ला तर पुन्हा दुष्काळ पडला नाही, त्या टायमिंगला तर सोडून देत होती जनावर. असं एवढं वाईट अवस्था. आणि आपण आहे का नाही, तुम्हाला सांगितलं खिलारचा एवढा नाद. मी 6वीत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला गेलो होतो. तेव्हा घरून आईने 100 रुपये दिलं होतं खर्चायला. तर मी तिथं गेलो, गावात फिरत असताना म्हणजे त्या गावातली जी कालवड दिसली होती मला, मी त्यांना मागितली की म्हणले कालवड द्या मला. तेव्हा ती अशीच गाया देत होते, त्याने अशीच दिली. मग त्या टायमिंगला 6वीतलं पोरग बघा तुम्ही. मग मी काय केलं, तिथंच एक गडी बघितला. त्याला सांगितलं की ही पळसगावला कालवड नेऊन सोडायची. मग ती काहीतरी झालं असेल व्यवहारात कमी जास्त, त्याला मग म्हटलं असेल की 100 रुपये जायचं, तेवढ्यातच नेऊन तुला सोडायचं. मग ते नाही का नाही, त्या 100 रुपये एक विक्र्यावरून गाय आणली होती. एक 16-17 किलोमीटर त्यानं चालवत घेऊन पळसगावला आणून सोडली होती. मग ती एवढी इदरी होती की नाही ते कालवड, माणूस सणच व्हायचा नाही त्याला. तिनं मला पाडलं होतं, हे अजून ते वन आहे गुडघ्याला, गुडघ्यावर असं पाडून असं वडत नेलं होतं.
मग ते आहे ना घरचे त्याचा राग करत होते, इदरी होते ते. हा. आणि मी शाळेत गेल्याच्या नंतर आहे ना ते देऊन टाकले, कोणाला दिली आजपर्यंत कळलं नाही की ते काही नेले कोणी. एवढा ते घरातल्यांनी बी त्यांना राग होता, त्या गोष्टी इदरी होते. त्यामुळे एवढा नाद लहानपणापासून आहे तो आपल्या रक्तात. आणि 17 साली आहे ना दुष्काळ पडला त्या टायमिंगला लय फिलिंग मला वाईट वाटलं त्या गायचं, कारण सोडून देत होते, अशी सोडून ने बी आणि त्यानं नेली असं नाही, नेहाला सुद्धा कोण तयार होत नव्हतं. गाया सोडून दिल्या, एवढ्या सोडल्या की त्या डोंगरात 100 गाय जमा झाल्या. त्यानंतर कुकडवाडच्या देशमुखांनी त्या पाळल्या होत्या, सांभाळल्या, कोणाला नसतं ते खाया गाय घालायचं. 100 गाया झाल्या होत्या नुसते सोडून एवढ्या माणसांनी सोडल्या. मग म्हणलं ही गायचे लय म्हणजे खराब दिवस. मग आपण हे केलं की इथून पुढं म्हणजे गायचं महत्व लोकांना माहिती नसल्यामुळं आणि ते कोणी सांगितलं नसल्यामुळे त्याचा वाढदिवस. म्हणजे ती गाय फायद्यात नाही असं नाही, ते आर्थिकदृष्ट्या फायद्यात आहे. त्याचं महत्व सगळ्यांना म्हणजे आहे, फक्त ते लोकांना माहिती नव्हतं. मग ते आपण असं डोकं लावलं होतं की 2017-18ला की आपण युट्यूब चॅनल चालू करायचा आणि असं खिल्लारचं प्रबोधन करायचं, की अशी व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लोकांना असं वाटलं पाहिजे की आपण खिल्लार पाळली पाहिजे. मग अशा आपण अगोदर भेटायचो, पण तेव्हा कॅमेरा घेऊन फिरत नव्हतो, असंच फिरायचं. तेव्हा म्हटलं हे आहे का नाही, लोकांचं जे नॉलेज आहे जे ठराविक लोकांच्याकडे जाईल ते नवीन पिढीकडे पोचलं पाहिजे. त्याचं माध्यम आपण युट्यूब निवडला. युट्यूबमधनं मग आपण 17-18ला चालू केलं. पण त्यानंतर ते कोरोनामध्ये हल्लं, म्हणजे कोरोना काळात आहे का नाही सगळंच जिल्हा बंद, रस्ता बंद, त्यात ते थोडं थांबलं. कोरोनामध्येच आपण चालू केलं होतं. दानाजी तात्याकडे ही तेव्हा कोरोनामध्ये माणसं अशी नवीन माणसाला यायला घाबरायचे, मग कोण आलंय कुठं. दानाजी तात्याच्याकडे गेलो होतो, त्यांना म्हटलं त्यांनी घरात घेतलं, पहिल्यांदा घरात घेतलं. आयला म्हटलं एवढं आपण फिरलो, कोणी आपल्याला घरात घेतलं नाही, दानाजी तात्याने घेतलं. म्हटलं कोरोनाचा काळ आहे, घरात नको म्हटलं, चला गोठ्यावर जाय. ते म्हणले मला होऊ शकत नाही, तर अख्ख्या घरात होऊ शकत नाही. मी गाया पाळतो, गायांचं गोमूत्र पितो, शेणानं आंघोळ करतो, काय काय सांगितलं त्याने. मग तिथं ते जेवण वगैरे झालं. म्हणजे त्यांचा त्या गायवर एवढा विश्वास की गाय मी पाळतो, मला होऊ शकत नाही. ते म्हणजे फिलिंग लय चांगलं, लोकांनी रिस्पॉन्स चांगला दिला जेव्हा हे आपण काम हातात घेतलं. प्रत्येक ठिकाणी आपण फिरत गेलो, चांगलं काम झालं. ते लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदली झाला त्या गायकडे. आताची परिस्थिती अशी आहे की देशी गाय भेटत नाही. तुम्ही जरी म्हणला ना 2-4 गावात की मला एक गाय घ्यायची आहे असेल तर सांगा, नाही भेटणार तुम्हाला, एवढं त्याचं डिमांड वाढलं. आता आपण ती मका आहे का नाही जनावरांना केली, ते आपण वजन ह्याला आलोय, जाताना ते वजन दाखवू. बारके राहिलेले कसे काय? बारके ते आपण शेतकरी नवीन आहे ना हो, शेतकरी आपण प्रॉपर शेतकरी नाही ना, त्यामुळे ते बारीक राहिले. आपण मुंबई करून येऊन इथं शेती करतोय, ते महत्वाचं आहे. 15 वर्ष VIP लाईफ जगलेला माणूस सुद्धा अशी मका आणू शकतो, हे महत्वाचं आहे. मला तेच विचारायचे की आता तुम्ही एवढं सगळं करताय, पण तुम्ही इकडं खिल्लार गायकडे वळालाच, खिल्लार क्षेत्राकडे वळालाच, पण त्याच्या आधी तुम्ही मला समजलं की तुम्ही नोकरी करत होता. पण तुमचं शिक्षण काय झालंय, तुम्ही नोकरी कुठे करत होता आणि ती सोडण्यामागचं कारण काय? पहिली गोष्ट आहे ना, मला एक नाही लहानपणापासून मी लहानपणी म्हणजे समजा हायस्कूलला असेल तेव्हा मी आयुष्याचा प्लॅन ठरवलेला आहे. 20 वर्ष शिक्षणासाठी, 20 वर्ष म्हणजे कमवण्यासाठी आणि 20 वर्ष पुढची जगायचं, आनंद घ्यायचा, जगण्याचा आनंद घ्यायचा. नाहीतर जे देवानं आपल्याला पृथ्वीवर पाठवलंय त्याचा काहीतरी चांगला उपयोग करायचा, असे 20 वर्ष. मग असं 20 वर्ष शिकलो, तिथं शाळा सोडून दिली मी. लगेच सोडून दिली, 20 पूर्ण झाले. म्हणजे समजा FY मधनं सोडून दिले, TY ला गेलोच नाही, FY मधनं बस झालं काम. मग तिथनं मग ठोकरा खात शिकत मग नंतर वडिलांच्या जागेवर लागलो मी. टाटा पॉवर मध्ये वडिलांच्या जागेवर लागलो, त्यामुळे तेवढी चांगली कंपनी भेटली आपल्याला. तिथं पण आपण 15 वर्ष काम केलं. VIP लाईफ होती ते, कंपनीची गाडी न्यायला यायची,
कंपनीची गाडी संध्याकाळी सोडा यायची आरामदायी जीवन होतं ते. एकदम, म्हणजे कंपनीत जायचं, गेल्या गेल्या नाश्ता हा. करायचा, मग कामाला सुरुवात, पुन्हा जेवण, संध्याकाळी पुन्हा चहा नाश्ता, आणि पुन्हा मग गाडीत बसून घरी. असली लाईफ होती आपली. पगार लाखाच्या आसपास होता आपला. ते सोडलंय मी, आणि सोडून काय करतोय ते हे करतोय. मी पहिल्या वर्षी आलो की नाही तेव्हा बघितलं, या की इकडे तुम्हाला दाखवतो. पहिली माणसं आहे की नाही, ज्वारी 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 दिसते का ते बघा बरं पलीकडे. पलीकडे पहिले ते राखाय यायचे माणसं, हा. चिमण्या राखायला. आता कोण राखाय जात नाही. का नाही जात? कारण काय? चिमण्याने ते दाणच खात नाहीत. हायब्रिड बियाणं आहे, हायब्रिड बियाणं आहे ना, चिमण्या खात नाही. त्यानं पहिल्या ज्वाऱ्या देशी ज्वाऱ्या होत्या, त्या खायच्या. मी विचार केला, पहिलं मी लहान असताना नाही ज्वाऱ्या म्हणजे राखाय यायचो, पहाट सकाळचं उठून यायचं, तेलाचं डबडं घेऊन वाजवायला ठेवलेलं, वाजवायचं म्हणजे चिमण्या पळून जायच्या. मी इथं आल्याच्या नंतर बघितलं की ही ज्वारीच चिमण्या खायनात. चिमणी ज्वारीच खायना. का खायना? तर आहे ना ते बेचव आहे. मग मी आहे का नाही बावधन मधनं आहे ना देशी बियाणं आणलं आणि केलं, पहिल्या वर्षी केलं. आता आपण इथं 3-4 वर्ष झाले. निमी कंस खाल्ली त्याने बरं का, खाल्ली. मग आता चिमण्याने कंस खाल्ल्यावर शेतकरी दुःखी व्हायला पाहिजे, मी खुश झालो. बाकीच्यांचे कोणाचे खाल्ले नाही ते माझे कंस निमे खाल्ले ते, म्हणजे आपण योग्य बियाणं निवडलेलं आहे. मग ते पुन्हा मी काय केलं दुसऱ्या वर्षी, आता इकडे आता दुसऱ्या वर्षी मग पुन्हा ज्वारी केल्या. आता तिसऱ्या वर्षी आहे ना मी बघितलं, पहिली खरीप आणि रबी 2 असतात ना सीझन, त्यामध्ये आहे का नाही चिमण्यांना काय नसतं मध्यंतरी. मी आहे का नाही ही देशी ज्वारी केली. देशी ही अर्धा एकर आहे, म्हणजे निवळ देशी ज्वारी, आगाप ज्वारी केली. आता बाकीच्यांच्या उभे आहेत, आपली काढून झाली सगळे. तर ही केली होती कशासाठी माहिती का, आगाप ती चिमण्यांसाठी केली होती. ही अर्धा एकर चिमण्यांसाठी. पलीकडे जे आहे ना थोडस ते गायांना नेऊन घातलं डायरेक्ट ज्वारी. आता तुम्हाला बघण्यासारखं आहे, एवढी ज्वारी आहे ना अर्धा एकर आहे. निम्मी ज्वारी गायांना घातली आणि ही राहिलेली काढली. नंतर काळी पडली ना, माग पाऊस पडला ना त्यात भिजल्यामुळे काळी पडली. पण तुम्हाला सांगायचं का नाही, एवढी कणसं येते का नाही, कणस दाखवायची या इकडे, कणसं येते का नाही, त्या कणसाला आहे ना चिमण्याने एकही दाणा ठेवला नाही, एकही दाणा नाही ठेवला. सगळे दाणं खाऊन टाकलं आणि कौल असतानाच खाऊन टाकलं ते. म्हणजे या परिस्थितीत तर भरपूर जण दुःखी होतात, पण तुम्ही आनंदित होता. मला महत्वाचं काय वाटलं माहिती का, आपण एवढी म्हणजे कणस आहेत, चिमण्याने एकही दाणा ठेवला नाही, खुश झालो. मोडायचा विषय ठेवला नाही ते. आता ही जण राहिलं असतं नाही दाणं थोडं की मोडायला लागलं असतं, नाही तर उंदराने वैरण खाऊन टाकली असते. पण त्यांनी बघा एकही दाणा ठेवला नाही, कुठल्याच याला ठेवला नाही, सगळं खाऊन टाकलं. हे किती क्षेत्र आहे? हे अर्धा एकर आहे. ते खास चिमण्यांसाठी केलं होतं मी. आता हे वैरण जनावरांनी. ज्यावेळेस तुम्ही नोकरी सोडण्याचा विचार केला त्यावेळेस काय परिस्थिती होती नक्की, म्हणजे घरच्यांची वगैरे साथ कशी मिळाली? मग म्हणजे निर्णय तुमचा कसा ठरवला तुम्ही सगळं हे? पहिलं आहे ना 1 वर्ष व्यवस्थित गेलं. दुसऱ्या वर्षी आहे ना या आशयाने चटके लागले का नाही, म्हणजे जे आपले वाटत होते ते सोडून जात. वाईट काळात कोण थांबत नाही, आणि लढायचं आहे ना तर एकट्यानंच लढायचं. वाईट काळात संघर्ष एकट्यानंच करायचा आणि त्याची तयारी ठेवायची, तर तुम्ही सक्सेस आहे. तुम्ही जर कोणावर वाईट काळात जर अवलंबून राहिला तर तुमचा घातच होणार. तुम्ही नाही मग वरती येऊ शकत. आपण प्रत्येक दिवस स्वतःवर, म्हणजे आपण कोणावर निर्भय राहत नाही, नाही तर आपण कोणाकडे म्हणजे हात पसरत नाही. तिथल्या तिथं जाग्यावर काय असेल ते. फक्त एकच आहे, मला माहिती आहे की आपल्या माग आहे ना खिलार गायचा आशीर्वाद आहे. त्यामुळे वाईट काय होणार नाही, जे काय होणार ते चांगलंच होणार. आता तुम्ही ती आरामदायी नोकरी होती, म्हणजे निवांत राहून तुम्ही लाईफ जगू शकला असता, पण ती तुम्ही सोडली. ती सोडल्यानंतर तुम्ही मग जसं की म्हटलं 1 वर्ष थोडा कठीण गेला मला. त्या 1 वर्षात तुम्ही कसं स्वतःला तयार केलं, म्हणजे खिल्लार क्षेत्र कसं तयार केलं? गाई तुम्ही कशा खिल्लार कशा आणलं दावणीला? पहिलं आहे का नाही, हेच महत्वाचं आहे की पहिलं आहे का नाही, पहिलं काय काम केलं तर ती गाय आणली आपण. ते गाय आहे ना पहिली लय भारी होती, लय भारी म्हणजे लय भारी. कोरोनामध्ये आणली होती.
कोरोना नाही, लंपीच्या काळात आणले होते. लंपीमध्ये बाजार बंद होतं सगळं बघा. हम्म. सगळं बाजार बंद, खरेदी विक्री थांबलेलं होतं. त्या टायमिंगला आपण स्वतः जाऊन गाई ती आणली होती. चांगली 45,000ची कालवड होती ती. बर. मग ते म्हणजे साथ दिली नाही ते, नंतर ती गेली. डॉक्टरांच्या चुकीमुळे गेले. म्हणजे डॉक्टरांना निदानच झालं नाही काय झालं नेमकं, त्यामुळे ती गेली. घरच्यांची कशी साथ मिळाली यामध्ये तुमच्या डिसिजन ज्यावेळेस तुम्ही घरी हा. सांगितलं, कशी डिसिजन त्यांना साथ कशी दिली त्यांनी तुमची? शेवट आहे का नाही तुम्हाला सांगायचं नाही, एक म्हणजे कसं होतं, वाईट काळात कोण नसतं, चांगल्या काळात नंतर येतात. तुमचा जेव्हा चांगला काळ यायला लागतो तेव्हा येतात. फक्त ते महत्वाचं काय असतंय की तुम्हाला वाईट काळात कोणी साथ दिली बर, त्यांना विसरायचं नाही. चांगल्या काळात कोण पण येत. आर्थिक दृष्ट्या मी कसं आहे माहिती, एकदा ठरवलं नाही हे करायचं आपण ते करतोच. आणि मला जर वाटलं ना हे होऊ शकतं तर होणारच ते. मला जर वाटलं नाही होऊ शकत आपण करायचं नाही, ते मग एफर्ट्स वाया घालवायचे नाही, असं आहे. तुम्ही निवडलं, सुरुवात केली. सुरुवात कशी झाली? का पहिल्यांदा युट्यूब चॅनल सुरू केला, का कशा प्रकारे सुरुवात केली खिल्लार क्षेत्राकडे वळण्याचं? पहिला युट्यूब चॅनल आहे आपलं, आणि तिथून नेटवर्क आहे. आणि नेटवर्क झाल्याच्या नंतर, नॉलेज वाढल्याच्या नंतर मग आपण ग्राउंड लेवलला उतरलो. आता आपल्याकडे 4 गाय आहेत, देशी गाय आहेत, 2 मोठी बैल आहेत, आणि 2 वर्षाची खोंड आहेत, आणि एक आता पुन्हा एक बारीक आहे 1 महिन्याचं. मित्रांनो, काही कारणास्तव आपल्याला आज ते बघायला मिळालं नाही, म्हणजे त्यांच्या गोठ्यामध्ये कोण कोण आहे, थोडे कारण वेगळं आहे, त्यामुळे बघायला मिळालं नाही. परत कधीतरी आपल्याला बघायला मिळेलच. पण त्यांनी जसं सांगितलं त्यांच्या दावणीला आता कोण कोण आहे? 2 बैल आहेत, म्हणजे 2 वळ आहेत. 2 वळू आहेत. हिरा आहे, राज आहे, पुन्हा वर्षाचा शंभू आहे, पुन्हा आणखीन विठ्ठल आहे, गायी 4 आहेत, आणि पुन्हा एक हिराची पैदास पण आहे आपल्याकडे घरी महिन्याचे. तर खिल्लार क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, म्हणजे आपण जे बघतो प्रत्येक जण अशी खिल्लार पाहायला सुरुवात करतो, खिल्लार जोपासायला सुरुवात करतो, पण खिल्लार निवडताना कशी निवडली पाहिजे? खिल्लार आहे की नाही, तुम्हाला सांगतो वंशावळ खूप महत्वाची आहे. कोण पण असो, म्हणजे खिल्लारमध्येच नाही, तुम्ही घोड्यात जावा नाही तर कुठल्या बी ह्याच्यात जावा, वंशावळ खूप महत्वाची, कारण त्या पैदाशी त्या वंशावळीवर जातात. म्हणजे त्याचा आजा पंजा कोण आहे, स्ट्रॉंग वंशावळीतली पैदास असले आणि चांगला वळू भरला, पैदास चांगली व्हायलाच पाहिजे. आता तुम्ही ह्या क्षेत्रात आहे, आता आपल्या गोट्यात बघितली तुम्ही, तुम्हाला क्वालिटी दिसली का? बरोबर, दिसली नाही. ते आपण म्हणजे समजा 3 वर्षात एवढं तयार केलंय आणि घरी तयार केलंय. आपलं टार्गेट आहे वळू पण घरचा पाहिजे, बैल पण घरचा पाहिजे, पैदास क्वालिटी निघली पाहिजे. जे जमत नाही कोणाला, घरच्या वळूची घरच्या गायची पैदास आपण करतो. तुम्ही करता. आणि वळू ठेवले ते म्हणजे आसपासची लोक पण येतात काही भरण्यासाठी वगैरे? हो येतात. आता हिराला बंद ठेवलाय कारण त्याला पळवायचं आहे म्हणून ठेवलाय. तो बैल म्हणजे त्याला पळायला आवडतं म्हणून ते दिलाय. विक्रम पैलवान आहेत, त्यांच्याकडे दिलाय आपण. त्यांच्याकडे दिलाय. आता जसं की मी बघतो, म्हणजे आता आपलं युट्यूब चॅनल आहे, सर्वांनाच माहिती आहे, खिल्लार काऊ नावाने युट्यूब चॅनल आहे. प्रत्येक जण आता बघतो की प्रत्येक जण आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतो. जसं की मला ऐकायला मिळतंय की सरांचा व्हिडिओ कधी येतो त्याची वाट बघतोय. तर काय कारण सांगाल, म्हणजे काय वेगळं पण म्हणजे त्यांना वाटतं आपल्या व्हिडिओमध्ये? तुम्हाला जाणीव व्हायला पाहिजे होती लगेच. विषय तुम्हाला सांगू का, आपल्या व्हिडिओ मधला विषय जे पुढचे लोक असतात का नाही, पुढं म्हणजे कॅमेऱ्याच्या पुढे जो बोलतो आपल्याशी कनेक्ट होतो, तो हिथून कनेक्ट होतो, हिथून होत नाही. जो पुढचा बोलणार का नाही, तो अंतःकरणातनं बोलणार, तो आणि ते खरंच बोलणार, आणि ते एकदम म्हणजे थोड्या शब्दात खूप मोठं काहीतरी बोलणार. ते जेव्हा माणूस अंतःकरणातनं बोलतो तेव्हाच ते शक्य आहे की कमी शब्दात खूप काही मोठं बोलून जातो. आणि तसे ते लोक आपल्याला ते गॉड गिफ्ट म्हणा, कोणी असू द्या, तुम्ही असू द्या नाही तर अजून कोणी माझ्या समोर येऊ द्या, माणूस आहे हिथूनच बोलणार, डोक्यातनं बोलणारच नाही. एक उद्देश तुम्ही काय घेऊन चाललाय, म्हणजे आता तुम्ही खिल्लार क्षेत्र निवडले, पण तुमचा उद्देश काय आहे पुढे खिल्लार क्षेत्राला संबंधित? आपण आहे ना, इथून पुढचं खिल्लार गाय ह्याच्यावरतीच काम करणार आहे. खिल्लार कशी ती चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल, नाहीतर चांगल्या पैदाशी कशा होतील, नाहीतर त्यांची संख्या कशी वाढेल, ह्याच्यावरतीच काम करतो आपण. प्रत्येक दिवस असं नाही की व्हिडिओ बनवले नंतर दिवसभर असं नाही. मग प्रत्येक कामात काय ना काय ते खिल्लारशी संबंधित काहीतरी असतंय. म्हणजे समजा आता ही चिमण्यांना
ज्वारी केली आपण, हम्म. पण चिमण्याच्या नंतर वैरण हे गायींसाठीच. हम्म. असं म्हणजे सांगायचं काय तुम्हाला, आपण मुख्य प्राण्यावर जीव लावणार हा माणूस आहे. पण ते गाय असो, कुत्रा असो, चिमण्या असो, काय वेळ तुम्ही बरेच आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. बघितलंय. घरच्या व्हिडिओमध्ये ना ते 2 कुत्रे असते ते असे असे पळत असतात इकडून तिकडून उड्या मारत. म्हणजे मुख्य प्राण्यावर जर जीव लावला नाही तुम्ही, आणि तुम्ही जर मुख्य प्राण्याचा विश्वास कमवला, तर तुम्हाला आयुष्यात काही कमी पडू शकत नाही. मुख्य जीवाचा विश्वास तुमच्या बसला पाहिजे. त्यामुळे ना आपण असले एवढे गाय आहेत, बैल आहेत, एकदम त्यांचा माझ्या विश्वास, आपला त्यांचा विश्वास, त्यामुळे काही टेन्शन नाही. आता त्यांचं मग म्हणायचं झालं तर चाऱ्याचं, खुराकाचं वगैरे कसं नियोजन असतं दररोजचं तुमचं? हिरवी वैरण, वाळकी वैरण, आणि आपलं ते खिलारगावचा खोराक ते असतं त्यांना. आता त्याच्यावरच येऊया की तुम्ही युट्यूब चॅनल सुरू केला, पण त्याच्यासोबतच खिल्लार पशुखाद्य पण चालू केलं, त्याला आणि भरभरून लोकांचा भरभरून प्रतिसाद पण आला त्या गोष्टीला. त्याच्याबद्दल काय सांगाल? ते ना आपण एवढ्या दिवस फिरलो नाही, त्याच्यातून जे आपण घेतलं, हे जनावरांना काय दिलं पाहिजे, कशाचा काय रिझल्ट असतो, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आपल्याला फक्त प्रॉब्लेम दिसला पाहिजे की हा प्रॉब्लेम आहे, आणि मग आपण त्याच्या मागे लागतो की हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल. म्हणजे समजा बैल रतीबच खायना, हा प्रॉब्लेम आहे, मग आपण त्याच्यावरती काम केलं की का नाही खात, नाहीतर का खाल्ला पाहिजे. नाहीतर हे काय लोक म्हणायचे आमचा बैल आहे ना मस्त पळतो, पण पुढे आहे ना दमतोच, पुढं दम भरतो त्याला, तर ते दम का भरतो, नाहीतर तो का नाही दमला पाहिजे. हे जे ही म्हणा, नाहीतर अंगावर घोडी चमकतात आणि बैल का चमकत नाहीत. मग घोडी का चमकतात, बैल का नाही चमकत. मग त्यांचं अंग पण चमक आली पाहिजे. नाहीतर बैल अग्रेसिव्ह पाहिजे. पहिली बैल अग्रेसिव्ह असायची, माणसं घाबरायची बैलाकडे. आताचे बैल म्हणजे असे गप उभी का नाही, तो अग्रेसिव्ह का नाही. त्याला नवीन माणूस आलेला सण नाही व्हायला पाहिजे, तो काहीच का करणार. मग तो प्रॉब्लेम आपल्या खुराकात नाही, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारं प्रोडक्ट आहे. एखाद्याला काय प्रॉब्लेम असेल का नाही, हे समजा बैल खुराक खात नाही, आपला चारायचं, बैल दमतो, आपलं चारायचं. म्हणजे आणखीन काय सांगायचं, बरेच आहेत बरं का. आता येण्याला तोंडावरती लक्षात येईना, रिझल्ट हाय का तर हाय, आणि लोकांचा प्रतिसाद हाय का तर हाय. 1 वर्षापूर्वी चालू केलं, एक बॅग विकायला म्हणजे आपण सुरुवातीला गेलो होतो पेडगावच्या मैदानातली व्हिडिओ आहे KGF ची, त्या KGF चॅनलवर व्हिडिओ टाकले. ते गडी तुमच्याकडे झाला तो, पहिला म्हणले तुम्ही इकडं, म्हणलं खाद्य आणले, मग व्हिडिओ बनवूया की म्हणले, बनवली. त्या दिवशी तुम्हाला सांगायचं, आपल्या जवळचे म्हणजे की आदल्या दिवशी मी 5 गिरायकं तयार केली की त्या मैदानात मी खिलारगावचं खाद्य आणणार आहे, तुम्ही घ्या. ते हो म्हणले. त्याला म्हणलं जाऊ दे, 5 तरी बॅगा जात्याल्या. नाही काय केलं, त्या 5 मधले 3 आलीच नाही, ती 2 बॅगा गेल्या त्या दिवशी. म्हणजे पहिल्या दिवशी 2 बॅगा गेल्या होत्या. त्या 2 बॅगाची आता महिन्याला 3000 प्लस बॅगा जातात. महिन्याला 3000 बॅग प्लस जातात. आणि वन मॅन शो आहे. सगळं आपण एक सगळं रॉ मटेरियल असो, प्रोडक्शन असो, मार्केटिंग असो, सप्लाय असो, नाहीतर कस्टमर क्रिएट करणं असो, म्हणजे प्रत्येकाला त्यातून त्यांना रिझल्ट मिळायला लागला. रिझल्ट आहे. आणि रिझल्ट काय आहे तर ते लय प्रामाणिकपणे प्रोडक्ट बनवले. ते कोणाची कॉपी नाही आहे की काय, त्यांनी तसं केलं मग आपण असं करू, असं काय नाही, खरंच आहे. आणि त्याच्यात शेवट काय माहिती आहे का महत्वाचं, ते आपलं प्रोडक्ट म्हणजे माझं प्रोडक्ट कमी आहे, ते खिलार कावचं प्रोडक्ट आहे. आणि खिलार कावचं प्रोडक्ट आहे ना, ते सक्सेसच होणार. त्या मागं गाय आहे ना, जिथं गाय आहे ते फेल होत नाही, मला माहित आहे, अनुभव आहे. त्यामुळे ऐक नाही, तुम्हाला अजून सांगतो गायचं महत्व. वास्तू दोष आहे. जर कोण म्हणत असेल ना वास्तू दोष आहे, नाही तर जागेत दोष आहे, तर तिथं आहे ना आपली देशी गाय नेऊन बांधा, तो वास्तू दोष नष्ट होणार, तिथं पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होणार. माझा अनुभव आहे.